नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रचाराचे नारळ फोडणार हिंगोलीमध्ये महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकरांची माहिती। भाजपचे बंडखोर नेते आणि शिवाजी जाधव हिंगोलीतनं निवडणुकीच्या रिंगणात, तर गिरीश महाजन आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मनधरणी करूनही ॲडव्होकेट शिवाजी जाधव निवडणूक लढवणार। ते हिंगोलीमधनं भाजपच्या 3 बंडखोरांपैकी दोघांची माघार। हिंगोलीमध्ये लोकसभेतनं रामदास पाटील सुमठणकर यांची माघार। भाजपनं बंडखोरी करत सुमठणकरांनी भरला होता अपक्ष फॉर्म। गिरीश महाजनांच्या मनधरणीनंतर रामदास पाटील सुमठणकरांची माघार। बुलढाणा लोकसभेतनं विजयराज शिंदेंची माघार। भाजपनं बंडखोरी करत भरला होता उमेदवारी अर्ज, तर महायुतीकडनं विजयराज शिंदेंच्या यशस्वी मनधरणीनंतर माघार। बुलढाण्यातनं काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटलांची लोकसभेतनं माघार। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचा मार्ग मोकळा। फडणवीसांचा भाजपचे बंडखोर नेते नारायण गव्हाणकरांना फोन। फडणवीसांना गव्हाणकरांची समजूत काढण्यात यश। अकोल्यातनं उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होते गव्हाणकर। उमेदवारी अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। अमरावती लोकसभेतनं रिपाईचे राजेंद्र गवई यांचा उमेदवारी अर्ज मागे। अमरावतीचे जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले असणार रिपाईचे अधिकृत उमेदवार। उदयनराजेंसमोर नरेंद्र पाटलांनी व्यक्त केली उमेदवारीची इच्छा। राजे, तुम्ही दिल्लीला गेला, पण आमचं दिल्लीमध्ये कोणी नाही, नरेंद्र पाटलांचं वक्तव्य। सातारा लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी सन्मानकारक वागणूक न दिल्यास वेगळा निर्णय घेणार। आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंचा प्रचाराचा धडाका। वैभववाडीमध्ये आज कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन। महायुतीकडनं राणेंचे उमेदवार असण्याची जोरदार चर्चा। लातूरचे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे लोहा कंधार तालुक्याच्या दौऱ्यावर, उमेदवारांकडनं प्रचाराला सुरुवात। मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणेंची मुंडेंच्या परळी विधानसभा मतदारसंघात पहिलीच बैठक। बैठकीला शरद पवार गटासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाची बैठक। बैठकीला पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह तिन्ही जिल्हाध्यक्षांची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ पवार पुन्हा सक्रिय। पार्थ पवारांकडनं बारामतीच्या कोंढवे, धावडे, कोपरे, उत्तमनगर इथे गावभेट दौरे। अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा। चंद्रपूर लोकसभेत आमदार किशोर जोरगेवार मुनगंटीवारांसोबत। सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा। शहर मध्यच्या जागेवरती नरसय्या आडम यांचा दावा। शहर मध्यची जागा माकपला देण्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांचा आक्षेप नसल्याचं आडम यांचं वक्तव्य। परभणीतनं महादेव जानकरांना ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा। ओबीसी बहुजन पार्टीचे हरिभाऊ शेळके यांनी घेतली उमेदवारी मागे। अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर। मुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन पाठिंबा। मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती। बारामती लोकसभेच्या महायुती उमेदवारी सुनेत्रा पवारांचं जेजुरी शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन। सुनेत्रा पवारांनी खंडेरायाचं घेतलं दर्शन। मशाल चिन्हावर लढणं म्हणजे ठाकरे गटात जाणं। मी कधीच दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही, राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण। तर फसवलं म्हणणार नाही, पण शब्द फिरवला गेल्याचंही शेट्टींचं वक्तव्य। नाशिकच्या मालेगावात शालेय विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली। विद्यार्थ्यांकडनं मतदान करण्यासाठी विविध घोषणाबाजी। शक्ती केंद्रस्तरीय नमो संवाद अभियानाच्या पश्चिम विदर्भ विभाग संयोजकपदी सरिता गाखरे यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नियुक्ती। लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण। या प्रशिक्षणासंदर्भात लेखी परीक्षांचं देखील नियोजन। चोपडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पडलं पार। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 135 पथकं तयार। पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती।
जळगावच्या पाचोरा जामनेरमध्ये मतदान प्रशिक्षण कार्यक्रमात गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। पाचोरातील 90 तर जामनेरमध्ये 90 कर्मचाऱ्यांना नोटीस। कारवाईनं कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ। लातूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून ढोल ताशे आणि फेट्यांचे दर निश्चित। ढोल ताशे 8,000 तर फेटे 100 रुपयाला असणार। टोपी 20 रुपयेपर्यंतचीच खरेदी करावी लागणार। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीगड येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दुमदुमला। देवाची पालखी कऱ्हा नदीमध्ये स्नानासाठी गेली। जेजुरी गडावरती भाविकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी। नाशिकच्या प्राचीन कपालेश्वर मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांच्या मंदिरात लागल्या रांगा। नाशिकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचं स्वागत समितीतर्फे 5,625 चौरस फुटांची महारांगोळी। 3,000 किलोच्या भरड धान्याचा रांगोळीसाठी वापर। रांगोळीतनं मतदान जनजागृती सुद्धा। बीडच्या परळीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली। बाजारात साखर गाठींना मागणी वाढली, मात्र दरवाढ नाही। बाजारात ग्राहकांची गर्दी। खानदेशात 14 लाख कापूस गाठींची खरेदी। गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 लाख गाठींची तूट। बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनावरती परिणाम। पुण्याच्या भोरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त कलात्मक सुबक रंगीबेरंगी गाठ्यांनी बाजारपेठ सजली। गाठ्या खरेदीसाठी नागरिकांची होतीये गर्दी। पुण्याच्या भोरमध्ये पाडव्याला गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या बांबूची मोठी आवक। बांबूला 80 ते 120 पर्यंत दर। बांबू खरेदीसाठी नागरिकांची ही गर्दी। नंदुरबारमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर। भीम आर्मीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन। बुलढाणा शहरामध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। 50 सीसीटीव्ही झाले कार्यान्वित। गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सीसीटीव्ही शहरावरती नजर ठेवणार। धुळ्यात नाशिक पालघर बसमध्ये बिघाड झाल्यानं बस पडली बंद। प्रवाशांवर दुसऱ्या बसमधून जाण्याची वेळ। अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा। लातूरच्या किनगावातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून रखडलेला। ग्रामीण रुग्णालय तात्काळ करा, अन्यथा गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। वर्ध्यामध्ये राज्यव्यापी शेतमाल हमीदर मागणी परिषद संपन्न। परिषदेत शेतकऱ्यांकडून विविध मागण्या। अखिल भारतीय किसान सभेकडून परिषदेचं आयोजन। उल्हासनगरात गॅरेज मालकाला मारहाण करून रिक्षा चोरीला। हिल लाईन पोलिसांनी एकाला केली अटक। एक तलवारही केली जप्त। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। राष्ट्रीय महामार्गावरती क्रॉसिंग होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक।